ऑपरेशन तुडवा. आजच्या जेनजी पिढीला हा शब्द कदाचित एक नवा ट्रेंड किंवा सोशल मीडियाचा हॅशटॅग वाटू शकतो. पण महाराष्ट्राच्या राजकारणातला हा नुसता शब्द नाहीये. एका नेत्याच्या आयुष्यातला तो एक काळा अध्याय आहे. सध्याच्या काळात पक्षाशी बंड केलं तर जास्तीत जास्त काय होतं? कायदेशीर कारवाई, पक्षातून निलंबन, सोशल मीडियावरची शिवीगाळ किंवा फार फार तर शाई फेक. पण साहेब, एक विचार करा. बंड केलं आणि आमदार फोडले म्हणून महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याला आपला जीव मुठीत धरून अक्षरशः लपत छपत पळावं लागलं होतं. कारण समोर साधं सुद्धा आव्हान नव्हतं. समोर होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाच्या वाघाची दहशत, ज्यांच्या नुसत्या नावानं भल्या भल्यांना घाम फुटायचा. त्या मातोश्रीशी पंगा घेतल्यावर या नेत्याची अक्षरशः पळता भुई थोडी झाली होती. बंडखोर आमदार जिथं दिसेल तिथं त्याला तुडवा हा कुठल्या सिनेमातला डायलॉग नव्हता. चौताळलेल्या शिवसैनिकांसाठी तो बाळासाहेबांचा एक अघोषित आदेश होता. आणि त्यानंतर जो राडा झाला, बास, सोबत आलेले बंडखोर आमदार जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून कार्यालय फोडली आणि आपल्या नेत्यांचे हाल बघून त्यांचे कार्यकर्ते ढसाढसा रडले. हा थरार, ही भयंकर किंमत महाराष्ट्रात एकाच नेत्यानं मोजली आहे, आणि ते म्हणजे शिवसेनेतलं पहिलं सगळ्यात मोठं बंड करणारे छगन भुजबळ. बाळासाहेब हयात असताना भुजबळांनी बंडखोरीची जी भयानक किंमत मोजली ना, ती नुसती आठवली ना तरीही आज भुजबळांच्या अंगावर 100% काटा उभा राहत असेल. आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन तुडवा या दोन शब्दांची डरकाळी फोडली गेली आहे. पण हे ऑपरेशन तुडवा नेमकं कसं असतं? शिवसेनेचा हा तुडवा पॅटर्न नेमका काय? बाळासाहेबांनी त्या काळी बंडखोरांचा राजकीय कोथळा कसा काढला होता, हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याचा धगधगता इतिहास सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल अगदी शेवटपर्यंत. मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय थेट मुद्द्यावर. मंडळी, तो काळ बाळासाहेब ठाकरेंचा होता, ज्या बाळासाहेब ठाकरेंचं गारोड केवळ शिवसैनिकांच्या नाही, या महाराष्ट्राच्या मनावर होतं. त्या काळात बाळासाहेब ठाकरे हे नुसतं नाव जरी घेतलं तरी भल्या भल्यांच्या उरात धडकी भरायची. त्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात जाणं म्हणजे स्वतःच्याच हातानं स्वतःच्या घराला आग लावून घेण्यासारखं होतं. बाळासाहेबांचा दरारा इतका भयानक होता की त्यांचे कट्टर राजकीय विरोधक सुद्धा त्यांच्यावर टीका करताना 10 वेळा विचार करायचे. मातोश्रीवरून निघालेला एक शब्द म्हणजे महाराष्ट्रासाठी फायनल ऑर्डर असायची, आदेश. या वाघाच्या डरकाळी पुढे उभं राहण्याची कुणाची हिंमत नव्हती. पण यात भयंकर दरारा असलेल्या काळात एका माणसानं बंड करण्याची रिस्क घेतली. छगन भुजबळ त्यांचं नाव. कट्टर शिवसैनिक, सलग 25 वर्ष बाळासाहेबांचा निष्ठावान सैनिक म्हणून काम केलेले भुजबळ, शिवसेनेचा आक्रमक बाणा नसा नसात भिनलेले भुजबळ. पण दस्तूर खुद्द भुजबळांनी शिवसेनेत बंड केलं. मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि दुखावलेल्या भुजबळांनी शिवसेनेशी साक्षात बाळासाहेबांशी पंगा घेतला. भुजबळांनी 18 आमदारांच्या सहित शिवसेनेत बंडखोरी केली आणि बाळासाहेब ठाकरेंचा जणू तिसरा नेत्र उघडला. आता काही झालं तरी भुजबळांचे पंख छाटायचे, भुजबळांना धडा शिकवायचा, असा चंग जणू बाळासाहेबांनी आणि त्यांच्या शिवसैनिकांनी बांधला. साल होतं 1991चं. त्यावेळी नागपूरचं अधिवेशन सुरू होतं. भुजबळांनी हीच वेळ साधली आणि बंड पुकारला. बाळासाहेब हयात असताना बंड करणं, आमदारांना गळाला लावणं, हे खूप मोठं धाडस म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका धाडसी किंवा तितका आत्मघातकी निर्णय याआधी कुणी घेतला नव्हता. पण भुजबळांनी ती हिंमत केली. पण त्यानंतर जे झालं तो शिवसेनेच्या इतिहासातला सगळ्यात थरारक अध्याय होता. साहजिकच बंडाच्या नंतर बाळासाहेबांचा संताप अनावर झाला. त्याने भुजबळांना थेट लखोबा लोखंडी ठरवलं. आमच्याकडचा कचरा उचलून घेऊन जा असा इशारा भुजबळांनी काँग्रेसला दिला. भुजबळ आणि त्यांच्या समर्थक आमदारांना बाळासाहेबांनी थेट कचरा ठरवलं. पण ही फक्त सुरुवात होती, कारण इथूनच सुरू झालं शिवसेनेचं पहिलं ऑपरेशन तुडवा. बाळासाहेबांनी जणू शिवसैनिकांना अघोषित आदेश दिला होता, बंडखोरांपैकी जो दिसला त्याला रस्त्यावर तुडवा. राज्यातले शिवसैनिक अक्षरशः रस्त्यावर उतरले. बंडखोर आमदारांची कार्यालय फोडली गेली.
त्यांच्या समर्थक आमदारांना रस्त्यात गाठून चोपण्यात आलं. शिवसेनेच्या या झंझावातापुढे बंडखोरांची अक्षरशः पळता भुई थोडी झाली. या सगळ्यात भयानक अवस्था कोणाची झाली असेल तर ती स्वतः छगन भुजबळांची. ज्या माणसानं मुंबईत दबदबा निर्माण केला त्याला आपला जीव वाचवण्यासाठी नॉट रिचेबल व्हावं लागलं. आधी नागपूरच्या पॉवर हाऊसमध्ये आणि नंतर थेट पद्मसिंह पाटलांच्या बंगल्यात भुजबळांना आश्रय घ्यावा लागला. त्या काळात पद्मसिंह पाटलांचाही प्रचंड दरारा, पण शिवसैनिकांना ते रोखू शकले नाहीत. भुजबळांना आश्रय देऊ शकतील इतकं धाडस कदाचित त्यांच्यातही नव्हतं. एकीकडे भुजबळ आसरा शोधत होते, दुसरीकडे शिवसैनिक चवताळून भुजबळांच्या मागावर होते. जिथं भुजबळ भेटतील तिथं शोधण्याचा ते प्रयत्न करत होते. भुजबळांना शोधत शोधत शिवसैनिक थेट पद्मसिंह पाटलांच्या बंगल्यात धडकले. यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी भुजबळ एका बाकड्यावर अंगावर चादर ओढून रात्रभर पडून राहिले. विचार करा, राज्यातला एक शक्तिशाली नेता, ज्याच्या भाषणाने लाखोंचा जनसमुदाय एकवटतो, असा पॉवरफुल नेता त्यावेळी अक्षरशः जीव वाचवण्यासाठी वाटेल ते करत होता. विचार करा, जर त्या रात्री भुजबळ शिवसैनिकांच्या हाती लागले असते तर काय झालं असतं. त्या नुसत्या कल्पनेनं आज अंगावर काटा येतो. बंडाचं ते भयंकर वादळ हळूहळू शमलं होतं. जीवघेण्या तणावाच्या छायेत असलेल्या भुजबळांच्या अवतीभोवती सुरक्षेचं जबरदस्त आणि कडेकोट कवच होतं. या काळात भुजबळांनी बाळासाहेबांना एक भावनिक पत्र पाठवलं. त्यामुळे मातोश्रीवरचा तणाव थोडा निवळला. पण आता खरा संघर्ष सुरू होणार होता, तो राजकीय अस्तित्वाचा. 1985 आणि 1990 साली भुजबळ माझगावमधून धडाक्यात निवडून आले. पण आता परिस्थिती बदलली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुंबईत पुन्हा निवडणूक लढवणं म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेत हात घालण्यासारखं होतं. शिवसैनिक टपून बसले होते. माझगावातून पुन्हा निवडून येणं तर सोडा, तिथं उभं राहण्याची परिस्थिती नव्हती. नेमक्या याच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणातल्या चाणक्यानं म्हणजे शरद पवारांनी आपली खरी पॉवर वापरली. पवारांनी थेट येवला मतदारसंघातल्या आपल्या शिलेदारांना बोलून घेतलं आणि एक कडक आदेश सोडला, भुजबळांना निवडून द्यायचं. पवारांच्या एका शब्दावर पुढची अनेक वर्षे येवला आणि छगन भुजबळ हे राजकारणातले एक अभेद्य समीकरण बनून गेलं, जे आजही कायम आहे. ज्या माझगावमध्ये छगन भुजबळांचा कधी काळी दबदबा होता, चवताळून उठलेल्या शिवसैनिकांनी भुजबळांना धडा शिकवण्यासाठी, त्यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी चंग बांधला आणि नवख्या अशा बाळा नांदगावकरांना निवडून देत छगन भुजबळांना धोबी पछाड दिला. हा होता बाळासाहेबांच्या शिवसेनेचा रस्त्यावरचा खौफ. बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी असं काही चक्रव्यूह रचलं की बंडखोरांना राजकारणातून उठवलं. जनतेनं आणि शिवसैनिकांनी या बंडखोरांना अक्षरशः निवडणुकीच्या मैदानात तुडवलं. बहुतांश बंडखोर आमदार पराभूत झाले. त्यांचं राजकीय करिअर कायमचं संपलं. ते मेनस्ट्रीम पॉलिटिक्सच्या बाहेर फेकले गेले. सगळ्यात मोठा बदला म्हणजे स्वतः छगन भुजबळ यांच्या हक्काच्या माझगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या बाळा नांदगावकर यांच्याकडून त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. हे होतं बाळासाहेब ठाकरेंचं मूळ ऑपरेशन तुडवा. बंडखोर कितीही मोठा असला तरी त्याला त्याची जागा कशी दाखवायची हे त्या काळात बाळासाहेबांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. बंड करणं किती महागात पडतं हे भुजबळांच्या राजकीय वाताहतीवरून संपूर्ण राज्यानं पाहिलं. आज पुन्हा एकदा इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतोय. एकीकडे ऑपरेशन टायगरच्या नावानं ठाकरेंचे खासदार फोडले जात आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटानं ऑपरेशन तुडवाची डरकाळी फोडली आहे. पण प्रश्न आहे, आज बाळासाहेब नाहीयेत आणि बाळासाहेबांची ती शिवसेना आहे.